सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती। आज आपण पिकांसाठी घरच्या घरी खत कशा प्रकारे तयार करू शकतो या संदर्भात चर्चा करणार आहोत। हे आपण गाईचं गोमूत्र 4-5 महिने जुनं जे आपण स्टोअर केलं होतं प्लास्टिकच्या कॅनमध्ये ते आणि आजचं ताजं शेण हे मिक्स केले प्लास्टिकच्या ड्रममध्ये, जो जवळपास 50 लिटरचा आहे। त्यानंतर त्यामध्ये हा जवळपास 100 ग्रॅम ते 200 ग्रॅम गुळ आहे आणि बेसन घेतलंय त्यात 50 ते 100 ग्रॅम। त्यानंतर गाईचं ताक घेतलंय 20 ते 30 मिली। हे सर्व जे द्रावण आहे हे आपण एकजीव करणार आहोत या प्लास्टिकच्या ह्याच्यामध्ये। एकजीव केल्यानंतर हे एका काडीच्या साहाय्याने सगळं प्रॉपर तरीकेने मिक्स करून घ्यायचं। आणि त्यानंतर हा जो ड्रम आहे आपण एका सावलीत ठेवणार आहोत, जेणेकरून त्याला ऊन लागणार नाही। आणि प्रत्येक दिवशी हे जे द्रावण आहे त्या काडीनं सकाळी आणि संध्याकाळी हलवायचं 5 मिनिटं, म्हणजे त्यामध्ये असलेले जे जीवाणू आहेत ते जीवाणू सर्व जे शेण व जे साहित्य टाकलं आहे त्याचं प्रॉपर तरीकेने विघटन करून चांगल्या प्रकारचं खत आपल्याला तयार करून देतील। हे द्रावण तयार केल्यानंतर आपण आजपासून 7 ते 8 दिवसांना वापरायचं आहे। तसेच हा प्लास्टिकचा ड्रम आपण रिकामा थोडा ठेवला आहे, कारण हे सर्व पूर्ण भरेल। साधारणपणे 7 ते 8 दिवसानंतर जास्तीत जास्त 14 दिवसापर्यंत तुम्ही हे वापरू शकता। कोणत्याही पिकासाठी चालतं। आणि ज्यावेळेस तुम्ही वापरणार आहे त्यावेळेस तुम्ही त्यात 1 लिटर हे द्रावण आणि 10-15 किलो ते गोबरची पावडर किंवा राखेत मिक्स करून हाड बनवून मग ते पिकाला टाकायचं। ते तुम्ही एका एकराला जवळपास 20-30 किलो पर्यंत तुमच्या पिकानुसार टाकू शकता। धन्यवाद।